नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आज आपण जे चॅनलवर व्हिडिओ बनवतो त्यापेक्षा काहीसा वेगळा व्हिडिओ बनवत आहे. आज एका चित्रपटाचा रिव्ह्यू करणार आहोत आपण. रिव्ह्यू म्हणण्यापेक्षा माझा एक्सपिरियन्स सांगणार आहे मी. आणि बऱ्याच दिवसांनी मी थिएटरमध्ये चित्रपट पाहायला गेलो आणि तो एक्सपिरियन्स जो होता ना, तो अनुभव होता, तो मेस्मरायझिंग होता. म्हणजे जे एक्सपेक्टेशन मी ठेवली होती चित्रपटाकडून त्याच्यापेक्षा बरंच काही जास्त मला पाहायला मिळालं. किंवा अक्षरशः असं झालं की 3 तासाचा चित्रपट आहे, पण कधी संपला हे कळलं सुद्धा नाही. किंवा इंटरव्हल झालं तेव्हा असं वाटत होतं की इंटरव्हल होऊ नये, इतकं मग्न झालो होतो आम्ही त्या चित्रपट. आणि त्या चित्रपटाचं नाव आहे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज, जो की आत्ताच रिलीज झाला आहे. आणि त्याच्यामध्ये मुख्य भूमिका केली आहे ठाकूर अनूप सिंग. आता ठाकूर अनूप सिंग चित्रपटात संभाजी महाराजांची भूमिका करणार आहेत, छत्रपतींची भूमिका करणार. तर पहिले तर मी थोडासा साशंक होतो की नॉन मराठी व्यक्ती कशी भूमिका साकारेल, त्यांचे प्रोनाऊन्सिएशन्स कसे असतील किंवा हावभाव कसे असतील, छत्रपतींना जगता आलं असेल का त्यांना, हे सगळ्या गोष्टींसाठी मी साशंक होतो. पण मी एवढं सांगू शकतो की 360 डिग्री माझं ओपिनियन चेंज झालं चित्रपट पाहिल्यानंतर. ठाकूर अनूप सिंग यांनी ही भूमिका फक्त जगली नाही, तर ती आपल्यालाही त्यामध्ये इतकं गुंतवून टाकलं की आपल्यालाही असं वाटतं एका मोमेंटला की खरंच छत्रपती संभाजी महाराज असे असतील, त्यांची काया अशी असेल, त्यांचा रुबाब असा असेल, त्यांचं तेज असं असेल, त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांचा आवाज असा, इतकं सुंदर पद्धतीने ठाकूर अनूप सिंग यांनी हे सर्व अनुभवलं आहे किंवा जगलंय म्हणू शकतो. अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट बोलायची झाली तर बऱ्याच चित्रपटांच्या बाबतीत असं होतं की लोक बोलतात चल थोडासा लेट झाला चित्रपटाला जायला तरी सुद्धा हरकत नाही. पण मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की या चित्रपटाला जर तुम्ही जाणार असाल तर लेट होऊ नका. कारण चित्रपटाचा पहिला सीन जो आहे, पहिली 10-15 मिनिटं तर चला ते टाइमपास ऍड्स आणि हे ते चालतं, मग नॅशनल अँथम असतं. मग नॅशनल अँथमला तरी आपण तिथे हजर असणं फार गरजेचं आहे. नॅशनल अँथम झाल्यानंतर चित्रपट चालू होतो आणि चित्रपट चालू झाल्यानंतर पहिला जो सीन आहे अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो. दुश्मनाच्या तावडीतून छत्रपती संभाजी महाराजांची सुटका करण्यासाठी बाहेर काढले. तो जो सीन दाखवलाय ज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना हाताला ओंडका बांधलेला आहे, साखा दंडाने बांधलेला आहे, छत्रपती संभाजी महाराज येतात, तो जो सीन आहे तो अक्षरशः तुमच्या डोळ्यात पाणी, तुमच्या अंगावर काटा उभा करून इतका जबरदस्त सीन आहे. त्यामुळे जर चित्रपटाला जात असाल तर हात जोडून विनंती आहे तो सीन मिस करू. तुषार शेलार यांचं डिरेक्शन आहे. संदीप मोहिते पाटील, सुधीर निकम आणि गणेश फुके यांनी स्क्रीन प्ले लिहिलेला आहे. रायटर आहेत ते किंवा स्टोरी जे काही संवाद वगैरे ते लिहिलेले आहेत. चित्रपटात आपल्याला ठाकूर अनूप सिंग सोबत आपले अमृता खानविलकर आहे, भार्गवी चिरमुले आहेत किंवा खुशी हजारे आहेत, असे बरेचसे कलाकार बघायला मिळतात. आणि मी एक गोष्ट नक्की सांगेन की ह्या चित्रपटाची जी स्टारकास्ट आहे ना, जे कास्टिंग आहे ना, कास्टिंग बेसिकली ते इतकं परफेक्ट झालेलं आहे ना की प्रत्येक माणसाने आपापला जो भूमिका आहे की नाही ती एकदम परफेक्ट रीतीने निभावलेली आहे. त्यामुळे तुम्हाला असं कुठेच वाटणार नाही की अरे ही व्यक्ती भूमिकेच्या बाहेर आहे किंवा ही व्यक्ती ती भूमिका करत नाहीये किंवा डिस्कनेक्ट वाटणार नाही कोणाशी. अमृता खानविलकरांनी ज्या पद्धतीने रुबाब जो कॅरी केलेला आहे ना, तो पाहताना असं जबरदस्त. छत्रपती संभाजीराजांच्या पत्नीचा रोल त्यांनी केलेला आहे.
या चित्रपटातील कास्ट बद्दल जर बोलायचं झालं तर ठाकूर अनुप सिंग बद्दल तर मी तुम्हाला सांगितलं, जबरदस्त असा अभिनय त्यांनी केलेला आहे आणि त्यांनी जगली अक्षरशः ती भूमिका. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली आहे सुनील पालवाल यांनी. त्यांचे जास्त रोल नाही आहेत किंवा डायलॉग नाही आहेत, पण ते आहेत 2-4 रोलमध्ये. आणि जिथे जिथे छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकत्र सीन आहेत, जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त आहे किंवा ज्यांना मानणार आहे किंवा संभाजी महाराजांना मानणार आहे, त्यांच्या डोळ्यातून आपसूक पाणी येऊ शकतं किंवा अंगावर शहारे येऊ शकतात. असे सीन आहेत ते जबरदस्त. अजून थोडं असतं तर मजा आली असती. लहानपणीचं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं जर काही संभाषण असतं किंवा मग ते जडणघडण कशी झाली, कसे मोठे झाले, ते काही प्रसंग जर सोबतचे असते तर अजून मजा आली असती. अमृता खानविलकर असतील, किशोरी शहाणे असतील, भार्गवी चिरमुले असतील किंवा अगदीच कमलेश सावंत असतील, ज्यांनी सिद्धीची भूमिका केली. अप्रतिम, अदर्जा अभिनय केलेला आहे त्यांनी. आणि म्हणजे कुठेही डिस्कनेक्ट वाटणार नाही, जसं मी सांगितलं तसं. अजून काही जर मुद्दे सांगायचे झाले चित्रपटाबद्दल तर एक सीन असा होता जिथे माझ्या डोळ्यातून आपसूक पाणी वाहायला लागलं. माझ्यासोबत सुमित होता किंवा अजून आजूबाजूला जी लोक होती त्यांना अश्रू अनावर झाले. छत्रपती महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर आपण गेलाच कसे आणि त्यांच्याशी संवाद साधणं आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराज समोर बसणं, हा जो सीन आहे ना, म्हणजे जबरदस्त सीन. म्हणजे त्याबद्दल काय बोलावं आणि किती बोलावं असा तो सीन होता. त्यानंतर तिथे छत्रपती राजाराम महाराजांचं एंट्री आहे. ते मी काही जास्त स्पॉइलर देत नाही, तुम्ही जाऊन बघा. चित्रपट फार सुंदर आहे. अजून जबरदस्त अशा सीन बद्दल बोलायचं मला चित्रपटांच्या तर राज्याभिषेक त्यासोबत जे म्युझिक आहे, सगळ्यात महत्वाचा जबरदस्त पॉइंट या चित्रपटाला वरती आणणारा आहे याचं बॅकग्राऊंड म्युझिक. आहा, म्हणजे इतकं जबरदस्त आहे ना बॅकग्राऊंड म्युझिक त्याचं की म्हणजे असं तुम्हाला आहे ना एंगेज करून ठेवतं, त्या सीन सोबत एंगेज करून ठेवतं. त्या सीन सोबत तुम्हाला असं तिथे उपस्थित राहायला भाग पाडतं. त्या सीनची जी म्हणतो ना आपण एक गरज असते की तो सीन उठावदार व्हावा, म्हणून बीजीएम चांगला असणं गरजेचं आहे. तर ते बीजीएम खूप जबरदस्त आहे. साऊंड डिझायनर गणेश फुके आहेत, त्यांनी केलेला आहे. अजून सगळ्यात जबरदस्त पॉइंट बघायचा झाला तर याच्या आधी अशी कंप्लेंट असायची आपल्या लोकांची की मराठी ऍक्शन सिनेमे किंवा मराठी ऐतिहासिक सिनेमांमध्ये जी काही ऍक्शन दाखवली जाते ती फेक वाटते किंवा रक्त खोटं असतं ते दिसून येतं वगैरे. हा चित्रपट तुमच्या त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करेल की अजिबात कुठेही फेकनेस वाटत नाही. फाईट सीन्स आहेत ते इतके क्लास आहेत किंवा जे आपण ऍक्शन कोरिओग्राफी म्हणतो ना ती इतकी जबरदस्त झालेली आहे. किंवा रक्त दाखवतात किंवा एक सीन आहे जिथे छत्रपती संभाजी महाराजांची तलवार फिरवतात आणि जो ट्रेलर मध्ये पण आहे ज्याच्यावरून रक्त उडतं, असं इतकं जबरदस्त सीन आहे. ऍक्शन सिक्वेन्सेस, ऍक्शन कोरिओग्राफी अदर्जाने. त्याच्यावरती म्हणजे जे भाटुपावाले करतात ना गोल्डन थम्सअप वगैरे 1000 असं ऍक्शन सिक्वेन्सेस जबरदस्त पद्धतीने. थोडासा व्हायलन्स आहे पण ऐतिहासिक सिनेमामध्ये व्हायलन्स हा असणं यामध्ये काही दुमत नाही, ते असणं गरजेचंच आहे. त्यानंतर या चित्रपटाचा सेकंड हाफ, फर्स्ट हाफ आहे तो थोडासा तुम्हाला स्लो वाटेल कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला संभाजी महाराजांचं इमोशनल बाजू किंवा लढवय्या बाजूही दाखवली आहे किंवा थोडासा तो त्यांचा लाईफचा पार्ट दाखवला आहे. आणि सेकंड हाफ मध्ये जंजिरा किल्ला घेण्यासाठीची जी काही प्रयत्न केले गेले छत्रपती संभाजी महाराजांकडून किंवा जंजिरा किल्ला आपण जिंकलाच होता. ज्यांना कोणाला इतिहास माहिती आहे त्यांना माहिती आहे, ते किती छान पद्धतीने दाखवले त्यामध्ये. परत आपले छत्रपती शिवाजी महाराज हे नौदलाचे जनक आहेत आणि सागरी सेतू बांधणारे भगवान श्रीरामांनंतर छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव राजा आहेत. त्याबद्दल गर्व वाटतो ते बघताना. आणि हे सगळं तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळेल आणि उत्कृष्ट पद्धतीने पाहायला मिळेल.
सर्वात महत्वाचा अजून एक सीन मी नोट डाऊन केला होता की हनुमान जे आहेत आपले पवनपुत्र हनुमान, त्यांची जी मूर्ती असते तिचं हे केला गेला होता सिद्धींकडून, भंग केली गेली होती मूर्ती, तर तिचा जीर्णोद्धाराचा सीन आहे तो अप्रतिम आहे. आणि एका सीन मध्ये छत्रपती संभाजी महाराज लढत असताना बॅकग्राऊंडला तो हनुमानाचं जे काही रूप दिसतं ते अल्टिमेट तुम्हाला असं एकदम असं अंगावर शहारे आणणार आहे. आणि त्यातून तुम्ही नक्कीच तुम्हाला एक ना असं वेगळं फील असतं ना, एक आपण भावनिक होऊन चित्रपट पाहतो. काही जण क्रिटिक म्हणून पाहतात, काही जण एंटरटेनमेंट म्हणून पाहतात, काही जण त्यातली कला म्हणून पाहतात, काही जण उगाच फक्त वेळ घालवायचा म्हणून पाहतात. तर या चित्रपटाला जाणारा माणूस तो वेळ घालवायला म्हणून जरी गेला असेल ना, तरी सुद्धा तो आनंदी होऊनच बाहेर पडणार. त्याला एक सुप्त अभिमान त्याच्यामध्ये जागा होणार, याबद्दल शंका नाहीये. त्यानंतर जंजिरा किल्ल्यावरून का माघार घ्यावी लागली, किंवा औरंगजेबाचे जे सीन आहेत, औरंगजेबाची भूमिका करणारे कलाकार आहेत त्यांची सुद्धा भूमिका छान आहे, किंवा कोंडाजी आबांची जी भूमिका केली ती जबरदस्त आहे. अतिशय भावुक करणारे सीन आहेत. आपले ठाकूर अनुप सिंग यांनी, मी सांगेन की इमोशनल सीन जे आहेत ना ते अपेक्षेपेक्षा कैक पटीने जबरदस्त पद्धतीने केलेले आहेत. त्यात त्यांचा जो आवाज आहे तो इतका जबरदस्त आहे की त्यांच्या आवाजाला जो बेस आहे आणि त्यांची शरीरयष्टी हे अक्षरशः छत्रपती संभाजी महाराजांना समोर उभं करतात. त्यामुळे हा चित्रपट पहा. मी तर सांगेन मराठी माणूस म्हणून किंवा एक भारतीय म्हणून हा चित्रपट पाहणं गरजेचं आहे. कारण आपले मला एका गोष्टीचं वाईट वाटलं त्या दिवशी की रविवार होता, रविवार असून सुद्धा संध्याकाळची प्राईम टाइमची वेळ आणि थिएटर ऑक्युपन्सी 40 to 50% होती. हेच दुसऱ्या स्क्रीनला बुलबुल्या 3 1 महिना होऊन गेला तरी सुद्धा चालू, आणि तिथे थिएटर ऑक्युपन्सी संडेला ऑलमोस्ट 80-90% होती. म्हणजे जर आपणच आपले चित्रपट पाहायला जाणार नाही आणि त्यांना अनुभवणार नाही, त्यानंतर सुद्धा आपण म्हणणार की चित्रपटांना गर्दीच होत नाही रे मराठी, बरोबरच नसतील, तर हे चुकीचं आहे. अजिबात नाही असं. तुम्ही चित्रपट जाऊन पहा, मी विनंती करतो चित्रपट जाऊन पहा. आणि जंजिराचा तो सीन झाल्यानंतर पुन्हा आपण पहिल्या सीन मध्ये जातो, आणि तो पहिला सीन जो ओपनिंग सीन होता तोच त्याच सीनला चित्रपटाचा एंड होतो. आणि एंड होताना काही एंड क्रेडिट्स चालू असताना आपल्याला एक अशी खुश खबर दिली जाते की अध्याय 2 लवकरच येणार आहे. म्हणजे तो अध्याय 2 येणार, काय काय सीन्स असणार आहेत त्यामध्ये, ते पाहून अक्षरशः असं झालं की वा, आय एम इगरली वेटिंग फॉर दॅट. सहसा मी चित्रपट पाहायला जात नाही, माझ्या चॅनलवरती हे व्हिडिओज पण बनवत नाही, मी ट्रॅव्हलचे वगैरे व्हिडिओज बनवतो, पण मला राहावलं नाही. हे आता बोलताना सुद्धा मला ते आठवून ते चित्रपटाचे सीन, किंवा मला हे अभिमान वाटतो की मी अशा भूमीत जन्म घेतला जिथे छत्रपती संभाजी महाराजांसारखे एकही युद्ध न हरणारे किंवा आपल्या जनतेसाठी प्राण अर्पण करणारे राजे, ते छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आपले स्वराज्याचे धनी झाले, स्वराज्याचे धाकले धनी, त्यानंतर राजाराम महाराज असतील किंवा त्यांच्या पुढच्या पिढ्या असतील. ते एक अभिमान आहे की अशा मातीत आम्ही जन्माला आलोय जिथे यांचे छत्रपतींचे पाय लागले. सो काही आता सगळेजण स्टार्स देतात चित्रपटाला एंडला, तर मी स्टार देण्याची माझी छत्रपती संभाजी महाराजांच्या चित्रपटाला स्टार देण्याची कुवत नाही आपली. पण जर एक कलाकृती म्हणून बघाल तर मी 4.5 स्टार देईन. आता तुम्ही म्हणाल एवढं सगळं चांगलं बोलून सुद्धा अर्धा स्टार का कापला यासाठी की काही ठिकाणी फक्त मला चित्रपट लेंदी वाटला, काही सीन खूप मोठे वाटले गरज नसताना, किंवा काय होतं की एखादा सीन चालू झाला ना तर त्यात 2-3 सीन असे की एखादा सीन चालू झाला तर तो एंड होईपर्यंत कनेक्ट तुटला नाही पाहिजे त्या सीनशी, पण काही सीन थोडेसे लेंदी झाले ज्याच्यामध्ये तो सीनची कनेक्ट तुटतो. म्हणजे असं वाटतं विनाकारण वाढवला. 2 तास 54 मिनिटाचा जो सिनेमा आहे तो 2 तास 30 मिनिटापर्यंत आणता आला असता, ज्याच्याने एंगेजमेंट अजून वाढली असती. चित्रपट सुंदर आहे, सगळ्यांनी जाऊन नक्की बघा. आणि अध्याय 2 पण येणार आहे, त्यालाही आपण भरभरून प्रेम देऊया.
चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा चित्रपटाचे रिव्ह्यूजचा व्हिडिओ मी बनवू का हे पण सांगा. तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे.